सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये मी अयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं रन मुंबई रन नारा देत मुंबईकर उतरले रस्त्यावर। 40,000हून अधिक धावपटूंचा समावेश। 2019च्या निवडणुकीपर्यंत भाजपचे 20 मुख्यमंत्री असतील केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचा विश्वास। जोपर्यंत केंद्र सरकार धर्मांतरावर बंदी आणत नाही तोपर्यंत घर वापसी चालूच राहणार। विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी केलं वादग्रस्त वक्तव्य। आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात लपलेल्या जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान। आता पाहूया सविस्तर बातम्या। रन मुंबई रन असा नारा देत मुंबईकर आज रस्त्यावर उतरले। निमित्त होते 12व्या मुंबई मॅरेथॉनचे। सीएसटी पासून मुख्य शर्यतीला सुरुवात झाली। मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 40,000हून अधिक धावपटू सहभागी झाले होते। त्यात आंतरराष्ट्रीय ॲथलीटसह हौशी धावपटी मुंबईकर तसेच सेलिब्रिटीजचाही समावेश होता। महिलांच्या प्रवर्गात अपेक्षेप्रमाणे कविता राऊतनं बाजी मारली। मुंबईकरांच्या स्पोर्ट्स कॅलेंडरचं अविभाज्य अंग बनलेलं या शर्यतीचं यंदाचं हे 12वं वर्ष। मुख्य मॅरेथॉन सीएसटीवरून राजीव गांधी सागरी सेतूवरून पुन्हा सीएसटी इथपर्यंत झाली। मुंबई मॅरेथॉन दरम्यान सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता। देशात भाजपचा जनाधार वाढत असून 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत भाजपचे 20 मुख्यमंत्री असतील असा विश्वास केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलाय। दिल्ली विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावाही त्यांनी यावेळी केला। किरण बेदी यांच्या पक्षप्रवेशाबद्दलच्या निर्णयाचं जनतेनंही स्वागत केलंय। इतर राज्यांमध्येही अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। बेदी यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पुढे आणणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी वरिष्ठ भाजप नेते या संदर्भात निर्णय घेतील असं स्पष्टीकरण दिलंय। जोपर्यंत केंद्र सरकार धर्मांतरावर बंदी आणत नाही तोपर्यंत घर वापसी चालूच राहणार असं वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी केलंय। शुक्रवारी संध्याकाळी पुत्तर येथे विश्व हिंदू हृदय संगम या कार्यक्रमात ते बोलत होते। एकतर केंद्रानं धर्मांतरावर बंदी आणावी किंवा आम्हाला घर वापसी करू द्यावी असंही तोगडिया यांनी यावेळी म्हटलं। हिंदू याबाबत शांत राहणार नसून हिंदूंच्या धर्मांतरणामुळे हिंदूचीच लोकसंख्या कमी होत आहे। तसंच लव जिहाद विरुद्ध हिंदूंची लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये घर वापसीचा मुद्दा गाजत असून केंद्र सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची इच्छा दर्शवली असून सर्व पक्षांनी त्यास जोरदार पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले। एक समय था संपूर्ण पृथ्वी में हिंदू था, भारत में हिंदू था, अरबस्तान में भी हिंदू था, अफ्रीका यूरोप ऑस्ट्रेलिया में हिंदू था। आज संपूर्ण दुनिया में हिंदू होता 700 करोड़ होता। हम बचे हैं 100 करोड़। बांग्लादेश में 30% हिंदू था, बचा है 8%। पाकिस्तान में 10% हिंदू था, बचा है 1%। अरे 25 साल पहले कश्मीर घाटियों में लाउड स्पीकरों से ऐलान करके कहा गया, हिंदुओं कश्मीर घाटी छोड़कर चले जाओ, तुम्हारी बहन बेटियां हमारे लिए छोड़कर चले जाओ। कश्मीर घाटी भी हिंदूहीन हो गए, हम कश्मीर के हिंदुओं की रक्षा नहीं कर पाए। संपूर्ण पृथ्वी में हिंदू था, आज सिकुड़कर आधे भारत में समाहित हो गया। उत्तर काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात एका गावामध्ये लपलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपोर जिल्ह्यातील सिंधपुरा गावात 2 दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती। ही माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी गावात जोरदार शोध मोहीम सुरू केली। त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनीही अत्यंत चोख प्रकारे प्रत्युत्तर दिलं। अखेर लपलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं। आता एक धक्कादायक बातमी। सलग 3 दिवस व्हिडिओ गेम खेळल्यानंतर 32 वर्षीय युवकाचा इंटरनेट कॅफेमध्ये बसल्या बसल्या मृत्यू झाला। ही घटना तैवानच्या कौशिंग शहरात घडली। सिंह नामक व्यक्तीचा खुर्चीतच मृत्यू झालाय। इंटरनेट कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीला सिंह झोपलेला आहे असे वाटले, मात्र सिंह श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती। द तैपी टाइम्सनुसार अनेक तास संगणकावर गेम खेळल्यानं त्याची हृदयक्रिया बंद पडून त्याचा अचानक मृत्यू झाला। मृत्यूवेळी सिंह कोणता गेम खेळत होता याबद्दल काही माहिती मिळाली नाही, मात्र संगणकीय युद्ध खेळत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहेत।
गेल्या 1 जानेवारी रोजी न्यू तैपी सिटीत व्हिडिओ गेम खेळणारा अन्य एक 38 वर्षीय व्हिडिओ गेम खेळणारा व्यक्ती सुद्धा असाच मेला होता. या दोन्ही प्रकरणामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी खुर्च्यांभोवती कडे केल्यानंतरही गेम खेळणारे मृत्यूबद्दल बेफिकर होते आणि त्यांचा खेळ सुरूच होता असेही पोलिसांनी सांगितले. जेव्हा रक्षकच भक्षक होतात तेव्हा कुठला ना कुठला अनर्थ घडतो. या गोष्टीचा प्रत्यय मुंबई येथील एटीएम कॅश रिफिल व्हॅन संदर्भात आलेला आहे. मुंबई येथील कमला मिल्स कंपाऊंड येथून कॅश घेऊन जाणाऱ्या व्हॅनमध्ये 4 सिक्युरिटी गार्ड तैनात होते, पण यापैकी आलम नामक गार्ड हा दरोडेखोरांच्या लगेच संपर्कात होता. पूर्वनियोजित षडयंत्रानुसार ही कार वर्डी नाका येथे पोहोचताच त्याने आपल्या सहकाऱ्यांना चहा पाण्याचा बनाव आणला. मात्र या चहामध्ये गुंगेचं औषध मिसळलं होतं आणि ते तिघीही गार्ड बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध होताच आलमच्या मित्रांनी 2 कोटी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकारे आलमने पाजलेली चहा बँक कर्मचारी आणि खुद्द बँकेला चांगलीच महागात पडली. एचडीएफसी बैंक का जो एटीएम में भरने के लिए कैश लोअर परेल से थाने ग्रामीण की ओर जा रहा था. पश्चिम जो वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे है, बीच में जो गाड़ी के अंदर बैठे हुए लोग थे उनमें से एक गार्ड सदर आलम ने जो बाकी लोग हैं उनको कुछ पिलाया, जिसकी वजह से बाकी लोग बेहोश हो गए. रास्ते में मिलन सब्बे के पास गाड़ी को रुकाया गया. सामने से एक जेन गाड़ी आकर रुकी जिसमें से 3 लोग उतरे. उन्होंने गाड़ी में पीछे जाकर कैश निकाली और जो सदर आलम नाम का गार्ड था उसने इनकी सहायता की और 1,95,95,00,000 कैश लेकर फरार हो गए. आणि आता एक विचित्र बातमी. असं म्हणतात की जर कुत्र्यानं माणसाला चावलं तर ती बातमी होत नाही, परंतु त्याच माणसानं कुत्र्याला चावलं तर ती मात्र मोठी बातमी होते. अशी एक्सक्लुझिव्ह बातमी आजतागायत घडली नव्हती, पण सांताक्रूजमध्ये हे अघटित घडलं आहे. येथील 2 आरोपींनी ही अशक्यप्राय कृती करून दाखवली आहे. मणिपूर येथील मूळ निवासी असलेल्या खोका नामक व्यक्तीनं अक्षरशः कुत्रा फाडून खाल्ला आणि धर्मेंद्र यांचे कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा या डायलॉगवरील मक्तेदारी मोडीत काढली. तेरी मेहरबानिया या चित्रपटात जॅकी श्रॉफ सोबत एक कुत्र्याची माणुसकी दाखवली होती. मात्र सदर गुन्ह्यात एक माणूसच कुत्र्यासारखा वागताना आढळून आलाय, हे मात्र विचित्र. या संदर्भात अधिक माहिती अशी की सांताक्रूज येथे राहणारा संतोष शेट्टी यांचा कुत्रा 2 दिवस अगोदर हरवला होता. कुत्र्याचा भरपूर शोध घेतला असता कुत्रा आढळून आला नाही. तेव्हा संतोष यांनी कुत्रा हरवला असल्याची तक्रार पोलिसांना दिली. पोलिसांनी कसून तपास केला असता शेजारीच भाड्याने राहणारे मिशांक जामू मूळ निवासी मणिपूर यांच्या अंगणात कुत्र्याचे केस, कुत्र्याचा बेल्ट आणि खाऊन फेकलेले हाडांचे अवशेष दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय साहजिकच बळावला. याबाबत आरोपीला विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला आपला हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपल्या केलेल्या पापकृत्याची कबुली दिली. यावेळी काही वेळ पोलीस सुद्धा सनबक शून्य झाले. तर आपल्या लाडक्या कुत्र्याच्या शरीराचे लचके या नराधामांनी कसे तोडले असतील या विचारानेच त्याच्या मालकाला रडू कोसळलं. कंप्लेंट वाकोला पुलिस स्टेशन में दर्ज हुई, जिसमें एक कंप्लेनेंट है, उन्होंने कंप्लेंट की है कि उनका एक ब्लैक कलर का लैब्राडोर जो ब्रीड का एक डॉग था वो गायब हो चुका था और उसको संदेह था कि वही डॉग उनके बाजू बाजू में रहने वाले 2 व्यक्ति है, उन्होंने उसको भगाया था और उसको काट कर खा गए थे. तो उसके बारे में आईपीसी की धारा 379, 34 और 427 के तहत मामला दर्ज हुआ था. पुलिस ने उस मामले में 2 एक्यूज को गिरफ्तार किया है और उनकी जुडिशियल कस्टडी हुई है. हर जो नाके पे, रोड पे या कोई बिल्डिंग से वहाँ के सिक्योरिटीज़ को पूछा तो उन्होंने बोले यहाँ पे वैसा कुत्ता नहीं लेके आए. तो 2 दिन के बाद हमको मालूम पड़ा, तो 2 दिन हमने ढूंढा इसके बारे में. तो ट्यूसडे वेडनेसडे आफ्टरनून को हमको मालूम, उसका जो हमारे लड़के लोग हैं उनको पता चला उसके जो बॉडी पार्ट्स है, जो स्किन है और सर है और आगे का 2 पैर काट के फेंका गया और बेल्ट है, बेल्ट को एक रस्सी बांधा है वो हमको वो ऊपर कुछ जिगरू एरिया में मिला. दहिसरमध्ये काल सकाळी 8च्या सुमारे एकाच मैदानावर क्रिकेट आणि तिरंदाजीचा सराव सुरू होता. त्यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या 16 वर्षीय ब्रिजेश साहनीला तिरंदाजीचा बाण लागला. हा बाण इतका भयंकर लागला की ब्रिजेशच्या डोक्यात डाव्या बाजूला लागलेला बाण उजव्या बाजूने बाहेर आला. त्यामुळे ब्रिजेशच्या मेंदूला जबर दुखापत झाली आहे. बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात ब्रिजेशवर उपचार सुरू आहेत. डोक्यात घुसलेला बाण काढण्यात आला असून त्याची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. तिरंदाजीचा सराव करणारा हा मुलगा ब्रिजेशच्याच वयाचा आहे.
MSB कॉलनीतील पोलिसांनी निष्काळजीपणा आणि गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 17 वर्षांच्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पण नेमकं कोणाला जबाबदार धरायचं असं ब्रिजेशच्या वडिलांनी दुखत अंतःकरणाने विचारणा केली आहे. कमान से निकला हुआ तीर कभी वापस नहीं आता अशी एक म्हण आहे आणि ती आज खरोखर घडलेली आहे. दहिसर येथील एका ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यासाठी काही मुले जमलेली होती. त्याचबरोबर एक लहान मुलगा धनुर्विद्येचीही ट्रेनिंग घेत होता. सकाळी 8:15च्या सुमारास धनुर्विद्या खेळणाऱ्या त्या खेळाडूने त्याच्या कमानीमधून एक तीर सोडला आणि तिथे क्रिकेट खेळणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाच्या डोक्यामध्ये जाऊन तो घुसला. तो आरपार घुसला. लगेच तेथील खेळाडूंनी त्या जखमीस करुणा हॉस्पिटल येथे नेले. तेथे त्याच्यावरती उपचार चालू आहेत. आज त्याचं तिथं ऑपरेशन झालं. तो तीर डोक्यामधून काढलेला आहे. तो अंडर ट्रीटमेंट आहे आणि तो सध्या इम्प्रूव्हिंग. पनवेल येथून जवळच असलेल्या साई गावात अज्ञात दरोडेखोरांनी यश बँकेचे शटर वाकवून दरोडा टाकला. हे चोर इतके बिलंदर होते की आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्यांनी CCTV कॅमेरा, मॉनिटर, रेकॉर्डर असे सर्वच प्रकारचे उपकरणं सुद्धा गायब केली. मात्र सुदैवाची बाब म्हणजे चोरट्यांच्या हाती 1 पैसा सुद्धा लागणार नाही, कारण यश बँकेचे व्यवहार अजून सुरू व्हायचे आहेत. मुंबईत यशवंतराव चव्हाण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन झालेले आहे. यावेळी शरद पवार तसेच त्यांच्यासह त्यांची कन्या सुप्रिया सुळे, अभिनेता अनुपम खेर आणि अनेक दिग्गज नेते आणि कलावंत उपस्थित होते. As Dr. Jawad Bhatt has rightly mentioned, there are so many other entries from different countries. But a lot of weightage has been given by certain countries, particularly Egypt, France, Sweden, Poland, Netherlands, Czechoslovakia, and of course India. On this occasion, we are extremely happy that we got opportunity to honor Sri Anupam Kher, who is a product of National School of Drama, and as rightly mentioned by Dr. Jawad Patel, the contribution which he is doing among the younger generation through actual affairs, I think that outstanding work which he is doing for not sake of just cinema, but for entire film and art. यावेळीचं वैशिष्ट्य आहे की ही आनंद मोदक यांच्या स्मृतीला हा सोहळा अर्पण केला. महाराष्ट्र has a very long tradition regarding cinema industry. The first movie which was started in this country by Dada Saheb Phalke, studying in Pune. Lot of time which we are spending to visit some of the studios and some of the shooting. I recollect Jayprabha studio in Kolhapur, Prabhat studio in Pune, of course Rajkamal studio in Mumbai has been started by V. Shantaram, RK studio from Kapoor family, Mehboob studio, Mehboob Khan, Gurudatta, Vyavasa, a number of people. They have done tremendous contribution. And that's why next to Hollywood, all the world community who are interested in cinema and art always knows about the other Bollywood. As for my information, more than 100,000 people. मित्रांनो, आता वेळ आहे अल्पशा विश्रांतीची. मात्र त्यानंतर आम्ही परत येत आहोत. कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.